मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता दैनंदिन जीवनावरती स्पष्टपणे दिसून येतोय। एल्फिस्टन ब्रिज परिसरामध्ये अक्षरशः नदीचं स्वरूप निर्माण झालेलं असून प्रभादेवी रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता हा पाण्याखाली गेलेला आहे। कार्यालयामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना पाण्यातूनच वाट काढत प्रवास करावा लागतोय। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। सध्या मी एल्फिस्टन ब्रिज पाशी आहे आणि आपण बघू शकतो कशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती पाणी हे सध्या या रस्त्यावरती साचलेलं आपण पाहू शकतो। एका बाजूला एल्फिस्टन ब्रिज पाडण्यानंतर इकडे काम देखील चालू आहे, तर दुसऱ्या बाजूला याचाच फटका थेट इकडे पाणी मोठ्या प्रमाणावरती साचल्यामुळे इकडे प्रभादेवी स्टेशन आहे, त्यामुळे नागरिकांना कशा प्रकारे इकडे त्रास होतो हे आपण बघू शकतो। इकडे नागरिकांना या पाण्यातून पायवाट काढत स्टेशनपर्यंत जावं लागत आहे किंवा स्टेशनवरून त्यांच्या कार्यालयासाठी जाण्यासाठी देखील याच रस्त्यावरून यावं लागत आहे। मोठ्या प्रमाणात म्हणजे नदीचं स्वरूप थोडक्यात या रस्त्याला आलं आहे। नागरिकांची मोठी अडचण येत आहे, त्यासोबत ज्येष्ठ नागरिक असतील, लहान लहान मुलं असतील, या सर्वांना इकडे त्रास होत आहे। सध्या आपण बघू शकतो की नागरिक हे रेनकोट असतील, छत्री असेल, हे सर्व घेऊन या रस्त्यावरून चालत थेट आता त्यांच्या कार्यालयाकडे जात आहेत, तर काही जण हे स्टेशनच्या दिशेने जात आहेत। त्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती पाणी हे सर्व सकल भागांमध्ये साचलेलं पाहायला मिळते मुसळधार पावसामुळे। तर दुसऱ्या बाजूला आता स्टेशनच्या परिसरामध्ये देखील पाणी साठत आहे आणि याचा फटका थेट नागरिकांना बसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता या पाण्याचा निचरा कधी होतो हे बघणं महत्त्वाचं राहील। त्यासोबत महानगरपालिकेकडून सर्व ठिकाणी आता लक्ष देऊन पाणी कशा प्रकारे लवकरात लवकर कमी करता येईल आणि निचरा कसा करता येईल याचा प्रयत्न केला जातोय। कॅमेरामन श्रीनिवाससह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.